शॉकिंग डेथ भाग 18। गिल्डाला मेडॉक्स आणि बूस हे दोघे मिळून दोषी ठरवू शकतील का, हाच विचार मनात पिंगा घालीत होता। मला माहित होतं की डेलेनी विजेच्या शॉकनं मेला, पण ही मागील भानगड वर आली। असं तर नसेल की दारूमध्ये विष मिळून गिल्डानंच तिनं आधी मारलं होतं आणि आपण समजतो की विजेच्या झटका लागून तो मेला। शिवाय डेलेनीला मी मारलं असं सांगण्याचा मूर्खपणा आपण करून ठेवलाय। मी स्वतःला दोष देत बसलो अशी बाई आपल्यालाही दूर करू शकेल। सुटलेली गोळी परत येत नाही। आपण गिल्डाला आधीच हे सांगायला नको होतं। ती याचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही। पण मला जे वाटतंय ते खरं असेलच असं कशावरून? माझा विश्वास आहे की डेलेनी विजेच्या शॉकनं मेला, पण मेडॉक्स आणि बूस गिल्डाला दोषी का मानतात आहेत? ते गिल्डा विरुद्धची केस जिंकू शकतील काय? त्यांनी गिल्डाला दोषी ठरवण्यात यश मिळवलं तर मी सत्य काय ते सांगेन। दुसऱ्या दिवशी दुपारी मी ग्लीन कॅम्पला गेलो। मी ट्रक पार्किंग लॉटमध्ये लावला व जेफरसनच्या ऑफिसात शिरलो। शेरीफ आपल्या खुर्चीत बसून चिंतन करीत होता। मला पाहताच तो प्रसन्नतेने म्हणाला, ये बेटा, आत ये, बैस। मी एका खुर्चीत बसलो। जेफरसनने ऍपल ज्यूसचे 2 ग्लास भरले आणि 1 ग्लास माझ्याकडे सरकवला। रिगन, जे काही घडलं ते घडायला नको होतं। मला जर कल्पना असती की त्यानं टीव्ही सेटचा विमा काढला आहे $5000 तर मी जास्त खोलीत जाऊन चौकशी केली असती। मला आतून वाटत होतं की डेलेनीचा मृत्यू सरळ साधा नैसर्गिक वाटत नाही। सध्या काय सुरू आहे? ते डेलेनीच्या शवाचं विच्छेदन करणार आहेत। यासाठी त्यांनी लॉस एंजेलिस मधून ॲलिसनला बोलावलं आहे पोस्टमार्टम करायला। त्याला काल रात्री सळग्यातून बाहेर काढलं आहे। मी शेरीफला म्हणालो, ते म्हणजे मेडॉक्सचं असं मत आहे की मिसेस डेलेनीनं त्याला मारलंय। मी गेल्या 60 वर्षात अनेक केसेस हाताळल्या आहेत, पण ही अशी केस क्वचितच। मिसेस डेलेनी साधी माशी मारू शकत नाही। ती असं काही करेल हे मला पटतच नाही। तिनं नवऱ्याची हत्या केली हे मला मान्यच नाही। मी पैज लावून सांगतो, ती असं करू शकत नाही। मी सहमती दर्शविली। मी सुद्धा, जेफरसन म्हणाला। हा खून आहे असं मला वाटतच नाही। मला तर ती आत्महत्या वाटते। ती या अपंगासोबत राहू शकत नव्हती म्हणून ती त्याला सोडून गेली। तो निर्धन झाला होता। डेलेनीनं काहीतरी करून सेटची बॅक साईड उघडली असेल। कशी ते मला विचारू नकोस। जो जीवनाला कंटाळलेला असतो तो डेस्परेट होऊन काहीही करू शकतो। अगदी अशक्य मानली गेलेली गोष्ट सुद्धा असा माणूस करू शकतो। हे पोलीस अधिकारी त्याच्या बायकोशी बोलेल का? मी विचारलं। मी त्यांना सापडूच शकत नाही, ती गुप्त झाली आहे। मॅकलिनला ही गोष्ट माहीत आहे का? नाही, तिने मॅकलिनला पत्र पाठवून एवढंच कळवलं की सध्याची खोली सोडून ती दुसरी पाहते। बूसला वाटतंय की ती घाबरली असल्यामुळे तिनं स्वतःला कुठेतरी कोंडून ठेवलंय, पण ते तिच्या कारच्या नंबरवरून तिला हुडकून काढू शकतील असं वाटतं। मी शंका व्यक्त केली। आम्ही बोलत असतानाच दमदार असा बुटांचा आवाज कानी आला आणि आम्ही समोर पाहू लागलो। दार उघडलं गेलं। आत येणारा लेफ्टनंट कर्नल बूस होता। त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद होता। त्याने आत येताना पायाने दार ढकलून बंद केलं। मी जे सांगतो ते ऐकून तुम्हाला आनंद होईल, जेफरसनकडे पाहत बूस म्हणाला। तो डेलेनी विजेच्या शॉकने मेलेला नाही, हे सिद्ध झालंय। जर त्याला विजेचा झटका बसला नाही तर तो मेला कसा? जेफरसननं विचारलं। त्याला जहर पाजण्यात आलं, बूस म्हणाला। त्याला कुणीतरी सायनाइडचा जबरदस्त डोस पाजला, एवढं की त्यानं अर्ध शहर थडग्यात गेलं असतं। सायनाइडचे नाव ऐकून मी आणि जेफरसन दोघेही एकमेकांना आश्चर्याने पाहू लागलो। माझ्या शरीराला कंप सुटतोय की काय असे मला वाटू लागले। बाजारात काही काम आहे असा बहाणा करून मी जेफरसन आणि बूसचा निरोप घेतला। निघताना मी मागे वळून पाहिले तर बूस आणि जेफरसन परत गहन चर्चेत व्यस्त झाले। म्हणजे माझ्या अचानक निघण्याचा दोघांनाही संशय आला नाही। माझ्या मनात हुश्य झाले तरी मी घाईघाईत ट्रक चालू केला आणि तिथून पळ काढला। ट्रक चालवताना विचार करत होतो, बापरे, नशिबाने मी निर्दोष आहे, स्वतंत्र आहे। या विचारानं मी शांत झालो। गिल्डासाठी मी केवढा मूर्खपणा करून बसलो होतो। यावेळी दैवानं साथ दिली। आता पुढचं पुढे। मी जर आदल्या रात्री गिल्डाकडे जाऊन स्टेज तयार करून अपघाताचा भास निर्माण केला नसता तर बरं झालं असतं। कदाचित तिला वाटलं असेल की रिगनच्या भरवशावर न राहता आपण काहीतरी करावं, म्हणून तिने सायनाइड वापरलं का? असं असेल तर हा खून आहे की गिल्डा सोडून गेल्यामुळे असं पंगू जीवन जगण्यापेक्षा स्वतःला संपवून टाकावं, म्हणजे आत्महत्या करावी आणि त्याने सायनाइड घेतले। पण ते सहज सापडेल असं ठेवलं जाणं शक्य आहे का? म्हणजे पुन्हा खून की आत्महत्या हा प्रश्न उरतोच।
पण आत्महत्या असती तर गिल्डा कशाला पळाली असती? म्हणजे संशयाची सुई गिल्डाकडेच. हत्या व पळ काढणे. विचार करता करता मी माझ्या केबिनला पोहोचलो. रात्र झाली. आकाशात चंद्र होता. त्याच्या प्रकाशानं माझ्या केबिनला चंदेरी किनार लाभली होती. समोरील बाग चंदेरी दिसत होती. मी व्हरांड्यात बसलो होतो सिगारेट पीत. 10:30च्या सुमार होता. बसून बूसनं मला व जेफला जे सांगितलं त्यानं मी आश्चर्यचकित झालो होतो. मलाही अशीच शंका आली होती, कारण डेलेनीच्या चेहऱ्यावर जे निळे डाग होते ते शॉकनं पडत नाही. बूस म्हणतो तसा माणसाचा काळा कोळसा होतो. एवढ्यात मला कारचा खटखटाट जवळ येत असलेला ऐकू आला. मी व्हरांड्यात आलो. जेफरसन पायऱ्या चढून वर आला. तो खुर्चीत बसला. मी 2 पेग तयार केले. तो आपल्या मिशा पिळत होता व आश्चर्य म्हणजे शेरीफचा स्टार त्याच्या शर्टवर नव्हता, असं मी त्याला पहिल्यांदाच पाहत होतो. मी दुपारीच नोकरीचा राजीनामा दिला. कुणी लाथ मारून ऑफिसच्या दाराबाहेर काढलं जाण्यापेक्षा स्वतःच त्यागपत्र देऊन सन्मानानं ऑफिस बाहेर का पडू नये? म्हणजे तुम्ही राजीनामा दिला? मग आता मी काय सांगत होतो कळलं नाही का? अरे, माझ्या जागी दुसरा कोणी येईल. काळ आणि काम कुणासाठी थांबत नाही. रिकाम्या जागा भरतच असतात. हा निसर्गाचा नियम आहे. आता मी निवांत बसणार. बस, असं पराभूत होऊन नोकरी सोडावी लागली याचं वाईट वाटतं. जेफरसननं पेक संपवला. मी निर्दोष असल्यामुळे जसा आनंद झाला तसेच गिल्डा खुनी ठरल्याने वाईटही वाटले. शिवाय वृद्ध व प्रेमळ शेरीफ जेफरसनला राजीनामा द्यावा लागला याची खंत होतीच. मी इथे राजीनामा दिल्याचं सांगायला आलो नाही. तू मिसेस डेलेनी बद्दल काही ऐकलंस का? हे ऐकून भीतीची एक थंड लाट अंगभर पसरली. नाही, मी तिच्याबद्दल काहीच ऐकलं नाही. त्यांनी तिला लॉस एंजेलिस मध्ये दुपारी अटक केली. मी मटकन खालीच बसलो. म्हणजे तिच्यावर पतीच्या खुनाचा आरोप व फ्रॉड मेडॉक्स आग्रही भूमिकेतून मांडतोय. ती दोन्हीकडून अडचणीत आली आहे रीगन. पण ती आपल्या नवऱ्याला ठार मारेल असं वाटत नाही. मलाही तसंच वाटतं, पण बूस म्हणतोय की तिनं स्वतः सायनाइड विकत घेतल्याचं कबूल केलंय. हे ऐकल्यावर मला अजून एक शॉक बसला. तुम्ही काय सांगितलं आता की तिनं सायनाइड विकत घेतलं? होय, तिनं सांगितलं. ती ग्लीन कॅम्प मधील एका फार्मसीत गेली. तिनं सांगितलं की तिच्या केबिन मध्ये वरच्या भागात गांधील माशांचे मोळे आहेत. त्यांना ते नष्ट करायचे. त्यांना मारण्यासाठी काहीतरी असेल तर द्या. फार्मसीवाल्याने तिला सायनाइड दिलं. ती घरी आली तेव्हा तिनं डेलेनीला सांगितलं की तिनं गांधील माशा घालवण्यासाठी एक औषध आणले आणि ते ड्रॉवर मध्ये ठेवते, पण नंतर काही कामाच्या गुंताड्यात ती विसरली. बूसनं केबिनचं छप्पर तपासलं आणि त्याला मांदील माशीचं मोळं दिसलं. हे खरंय, पण तिनं विषारी पदार्थ आणला होता हे खरंय, जिथून डेलेनी सुद्धा घेऊ शकेल अशा कबड ड्रॉवर मध्ये ठेवलं. दुसरीकडे का नाही? तिनं हे मान्य केलं की आदल्या रात्री तिच्या नवऱ्याशी कडाक्याचं भांडण झालं. त्याने तिला मारलं. तिने हे सुद्धा कबूल केलं की मी तिला सोडून जात आहे कायमची, असंही तिने नवऱ्याला सांगितलं. यावेळी तो डेस्परेट झाल्यासा, निराश अनाथ झाल्यासारखे तिला जाणवलं. हे सुद्धा तिनं मान्य केलं. ग्लीन कॅम्पला जाताना तिला एका रिकामा फ्लॅट दिसला. ती थांबली. ती केबिन बुक करून मग पुढे ग्लीन कॅम्पला गेली. परंतु ग्लीन कॅम्पला पोहोचण्यापूर्वीच तिला वाटलं की एक अपंग अधू नवऱ्याला त्याच्या नशिबावर सोडून देणं अनामुष कृत्य ठरेल. त्यामुळे ती परतली. परतण्यापूर्वी ती ग्लीन कॅम्पला गेली होती. परतताना ती तुला भेटली. डेलेनीच्या मृत्यूची बातमी तिला कळली. ही तिची कथा आहे. माझा यावर विश्वास आहे, पण बूसचा नाही. पण लेफ्टनंट बूस या तिच्या कथनावर विश्वास का नाही? मी विचारलं. त्याची ठाम अशी कल्पना आहे की डेलेनी निर्धन झाला आहे, त्यामुळे तिनं ठरवलं त्याला ठार मारावं आणि विम्याचे पैसे घेऊन घर सोडावं. मिडॉक्सलाही असंच वाटतंय. ती एक गोष्ट नाकारते की डेलेनीनं टीव्ही सेटचा $5,000 विमा काढलाय हे मला ठाऊक नव्हतं, असं ती सांगते. बुशची माहिती अशी की विमा एजंटच्या मागे लागून डेलेनीला विमा काढायला पाठपुरावा करावा असा प्रयत्न तिने केला होता. मला हे माहित आहे. मी सुद्धा असंच ऐकलं. मी मध्येच म्हणालो, पण तिला पाहिल्यावर ज्युरीचा विश्वासच बसणार नाही. शक्य आहे तुझं म्हणणं खरं असेलही, पण त्या टीव्ही सेटअपचा प्रश्न आहे. मेडॉक्स व बूस शपथेवर सांगतात की डेलेनी सेटची मागची पाठी काढणं केवळ अशक्य आहे. मला वाटतं माणूस डेस्परेट झाला की अशक्य गोष्टही शक्य करून दाखवतो. हे खरं असलं तरी ज्युरीला पटलं पाहिजे ना. मला एक प्रश्न अजून पडलाय, तो असा की डेलेनीनं विष प्राशन केल्यावर ज्यात विष होतं तो ग्लास तिथे का नाही सापडला? मी ताठारल्यासारखं झालो. त्याच्याकडे एकटक पाहत म्हणालो, याचा अर्थ काय काढायचा? त्या फार्मसीवाल्याने गिल्डाला सायनाइड दिलं. हे जहाल विष असल्यामुळे ते कशासाठी नेत आहे याचं विवरण तिला एका फॉर्म मध्ये लिहायला सांगून तिची सही घेतली. नंतर पाण्यात किंवा विस्कीत मिळून द्या ही सूचना पण दिली, कारण सायनाइड तोंडात जाताच माणूस मरतो.
एक क्षणही लागत नाही, परंतु डेलेनीच्या आजूबाजूला एकही ग्लास सापडला नाही. हे कसे? कारण आत्महत्येचा मुद्दा इथे नष्ट होतो. बूस आणि मेडॉक्स यांची अशी कल्पना आहे की डेलेनीच्या बायकोने विस्कीत सायनाइड टाकून मग तो नवऱ्याला दिला व तो तात्काळ मरून पडताच तिने तो ग्लास उचलून किचन मध्ये स्वच्छ केला व कपाटात ठेवून दिला आणि नंतर घर सोडून बाहेर गेली. बहुतेक खुनी ही अशी चूक करतात. यावेळी मला आठवलं की मी जेव्हा बैठकीत प्रथम प्रवेश केला तेव्हा मी तो ग्लास पाहिला होता व किचन मध्ये स्वच्छ करून पुसून कपाटात ठेवला होता. विचार करून मीच सांगितलं तिथे ग्लास होता, पण मीच तो उचलून स्वच्छ केला व कबर्ड मध्ये ठेवून दिला. माझे हे वाक्य ऐकताच जेफरसन ताठ होऊन माझ्याकडे पाहू लागला. जेफरसन म्हणाला, हे जे तू सांगतोयस ते खरं आहे का? हो, हे खरं सांगतोय. महत्वाचा मुद्दा आहे. मी असं का केलं हे मी सांगू शकत नाही, पण माझ्या हातून ही गोष्ट घडली हे खरंय. का, कशी, कुणासाठी याची तर्कशुद्ध उत्तरं मी देऊ शकत नाही. इन्स्टंट रिॲक्शन म्हणू शकता तुम्ही. जेफरसनने मागे रेलून बसला व म्हणाला, मी कायद्याचा अभ्यासक नाही, पण बूस, मेडॉक्स व ज्युरी हे कथन मान्य करणार नाही. एक तर गिल्डा व तू अशा तुम्ही दोघांनी हा प्रयोग जुळवून आणला असं वाटून तू विनाकारण गोवला जाशील हे सांगतो. पण मला काहीच कळत नाहीये जेफ. ज्याला कळत नाही त्याने बोलूच नाही. बोलून स्वतःवर संकट का ओढवून घेतोयस? बूसला वाटलं तर तो तुला विचारेल, पण माझं ऐकशील तर आपलं तोंड बंद ठेव. मूर्खपणाचा शेवट पश्चाताप होतो. तुला बोलायचं असेल तर उद्या लॉस एंजेलिसला जाऊन डेलेनीच्या वकीलला मॅकनीलला बोल. तो सर्व हँडल करेल, पण भावनेच्या आहारी जाऊ नकोस. जेफरसन शोधक नजरेने माझ्याकडे पाहत होता व मला त्याच्याकडे पाहण्याचे धैर्य नव्हतं. मी उद्या जाऊन त्याला भेटेन, मी म्हणालो. जेफ उठून उभा राहिला. मला अजूनही वाटत नाही की तिनं त्याला मारलंय. ती एक सालस मुलगी आहे, पण एकूण सेटअप मध्ये काहीतरी घोळ आहे. जर डेलेनीने सेटची मागील बाजू उघडली नाही तर ती कुणी दुसऱ्याने उघडली असेल आणि हा दुसरा कुणी माणूसच असेल. कुठलीही बाई असं स्टंट करणार नाही. मला आनंद वाटतोय की मी ही झंझट उरावर येण्यापूर्वीच निवृत्त झालो. जेफरसन व्हरांड्यातून खाली उतरला आणि आपल्या फोर्ड मध्ये जाऊन बसला. तो निघून गेला, पण मला एकच गोष्टीचं आश्चर्य वाटलं की ही पहिली वेळ आहे जेव्हा माझ्याशी हात न मिळवता तो निघून गेला. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.